नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत ताज्या आंब्याच्या रसापासून केक. त्याच्यासाठी इथे 1 कप रवा घेतला आहे. 250 ml च्या कपनी मी हा रवा मोजून घेतला आहे. रवा हा बारीक घेतला आहे. तुम्ही जाड रवासुद्धा इथे वापरू शकता. 1 कप रवा आणि तेवढाच हा आंब्याचा रस घेतला आहे. जितका रवा घेतला त्याच्या अर्धी मी साखर घेतली आहे. आंबा जर फार गोड असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे कमी करू शकता. 2 ते 3 वेलची सोलून इथे घ्यायचे आहेत. आता मिक्सरमध्ये सर्व मिश्रण हे फिरवून घ्यायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता मिश्रण हे व्यवस्थित बारीक असं झालं आहे. आता हा रवा आणि साखरेचं जे मिश्रण आहे ते एका भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे. आणि त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आंब्याचा रस आणि पाव कप तूप इथे मी मेल्ट करून घेतलं आहे. सर्व जिन्नस रूम टेम्परेचरला असलेलेच आपल्याला इथे वापरायचे आहेत. हे आंब्याचा रस आणि तुपाचं जे मिश्रण आहे ते मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता रव्याच्या मिश्रणात आपल्याला हा आंब्याचा रस मिक्स करून घ्यायचा आहे. आंब्याचा रस जर पातळ असेल तर इथे आपल्याला दूध हे लागणार नाही. नुसता आंब्याचा गर वापरूनच आज हा केक आपण बनवणार आहोत. पण जर फार घट्ट मिश्रण होत असेल तर तुम्ही किंचित इथे दुधाचा वापर करू शकता. आंब्याच्या रसामध्येच रवा हा पूर्णपणे भिजून तयार झाला आहे. त्याच्यामुळे इथे दुधाचा वापर मी करणार नाही आहे. आणि हे मिश्रण आपल्याला अर्धा तास, पाऊण तास किंवा 1 तासापर्यंतसुद्धा हे मिश्रण तुम्ही भिजवत ठेवू शकता. म्हणजे रवा हा फार छान मुरला जातो. मी पाऊण तास हे मिश्रण भिजवत ठेवलं. त्याच्यानंतर आपल्याला एक केक टीन तयार करायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही बटर पेपरसुद्धा लावून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीने तुपाने ग्रीस करून मैदा अशा पद्धतीने डस्टिंग हा करून घेऊ शकता. म्हणजे केक हा खाली चिकटणार नाही. सर्व बाजूने मी अशा पद्धतीने मैदा हा लावून घेतला. आता इथे थोडी टुटी फ्रुटीमध्ये सुद्धा मैदा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. पाऊण तास झाला आहे. रवा चांगला भिजला आहे. त्याच्या आधी आपल्याला कढई 5 मिनिटं प्रीहीट करून घ्यायची आहे. आज केक कढईमध्ये बनवणार आहोत. आता आपल्याला केकच्या मिश्रणात 1 टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. आणि पाव टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा घालायचा आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा नसेल तर 1 इनोचा पाऊच तुम्ही इथे वापरू शकता. बेकिंग सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी अगदी 1 टीस्पून दूध घालायचं आहे. मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे. बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. मिनिटभर मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व करण्याच्या आधी आपल्याला 5 मिनिटं कढई ही प्रीहीट करून घ्यायची आहे. आता टुटी फ्रुटी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे.
केक टीनमध्ये सर्व मिश्रण ओतून घेऊ. केक टीन थोडा टॅप करून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये अशा पद्धतीने स्लो गॅसवर आपल्याला केक हा बेक करायला ठेवायचा आहे. 1 ताससुद्धा हा केक बेक व्हायला लागू शकतो. केक बेक झाल्यावर केकचा घरभर सुगंध येऊ लागतो, तेव्हा अशा पद्धतीने स्टिक घालून तुम्ही चेक करू शकता. मिश्रण अजिबात स्टिकला चिकटत नाही आहे. केक हा चांगला बेक झाला आहे. केक हा थंड करून नंतर कट करून घ्यायचा आहे. केकला छान जाळी पडली आहे. तुम्ही इथे बघू शकता. जाळीदार असा केक, मऊ लुसलुशीत स्पंजी असा केक आपला बनून तयार आहे. नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आता केक हा कट करून घेऊ. जबरदस्त चवीचा मँगो केक हा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. केक एकदम छान चवीचा असा बनून तयार आहे. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.